अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा करून जगभरात चर्चा रंगवली आहे। ट्रम्प यांनी सांगितलं की प्रत्येक अमेरिकन नागरिकाला किमान $2000 म्हणजेच जवळपास 1,77,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार आयात शुल्कामुळे अमेरिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा जमा झालाय आणि आता तो पैसा नागरिकांना परत देण्यात येणार आहे। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं, अमेरिका आज जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित देश बनलाय। महागाई जवळपास नाही, शेअर बाजार विक्रमी उंचीवर आहे आणि देशाचं कर्जही आता फेडता येईल। मात्र या घोषणेबद्दल ट्रम्प यांनी अजून कोणतेही तपशील दिलेले नाहीत। दरम्यान आयात शुल्काच्या धोरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। पण ट्रम्प प्रशासन म्हणतं, आम्ही पूर्णपणे कायदेशीर भूमिकेवर ठाम आहोत। या घोषणेनंतर अमेरिकेत आणि जगभरात एकच चर्चा आहे, ट्रम्प पुन्हा एकदा राजकारणात गेम चेंजर ठरणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि YouTubeवर सबस्क्राइब करायला विसरू नका।